दिव्य संत स्वरूप हरिभक्त परायण जयसिंग बाबा महाराज यांना 7व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन। नामस्मरण, परमार्थ आणि ग्रंथवाचन यात संपूर्ण आयुष्य वेचलेले दिव्य संत स्वरूप तेजस्वी व्यक्तिमत्व असलेले हरिभक्त परायण जयसिंग बाबा महाराज यांच्या 7व्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले। जयसिंग बाबा महाराज हे केवळ एक ज्येष्ठ नाही तर अध्यात्मातील एक दीपस्तंभ होते। वयाच्या 110व्या वर्षातही त्यांनी रामविजय, हरिविजय, ज्ञानेश्वरी, गीता, श्री तुकाराम गाथा यांसारख्या ग्रंथांचे नित्यपारायण केले। विशेष म्हणजे हे सर्व ते विना चष्मा वाचत असत। हेच त्यांच्या तेजस्वी आणि अद्भुत प्रकृतीचे प्रतीक म्हणावे लागेल। बाबांचे संपूर्ण आयुष्य हे भगवंतांच्या भक्तीत आणि नामस्मरणात लीन होते। त्यांच्या मुखी सदैव हरिनाम असायचे आणि जगातील कोणत्याही विषयापेक्षा त्यांना भगवंतांचे चिंतनच प्रिय होते। ते पंढरीची वारी करणारे वारकरी होतेच, शिवाय पायी काशी यात्रा पूर्ण केलेली होती। विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीचे घरात स्थानापन्न करून त्यांनी देवघराची स्थापना केली होती। त्यांचे जीवन म्हणजे चालतं बोलतं गीतेचं मूर्त रूप होतं। बाबा नेहमी म्हणत, नाम आपोआप जरी मुखातून प्रकट झालं तरी ते परमात्म्यापर्यंत पोहोचतं। नामाचं सार हेच की जीवन आनंदमय होतं। बाबा नातवंड असून प्रत्येक नातालगाचं नामकरणही संतांच्या आणि भगवंतांच्या नावावरून करत। मुक्ताबाई, ज्ञानेश्वर, तुकाराम, चंद्रभागाबाई इत्यादी नावांमागे त्यांनी भावार्थ आणि अध्यात्माची बीज रुजवली। लेखिकेच्या शब्दात, बाबा म्हणजे माझं श्रद्धास्थान, माझे आजे सासरे, पण त्यांनी मला नातवंडा इतकीच माया दिली। त्यांनी माझं नाव सुलोचना ठेवत मला तिच्या पतिव्रता धर्माचा आदर्श दिला। बाबांनी अनेक वेळा सूचित केलं होतं की मी वैकुंठ प्रवासाला जाणार आहे, आणि शेवटी त्यांच्या पुण्यस्मरण पूर्वीच्या क्षणीही त्यांनी भावुकतेने सुलोचना मला न्यायाला विमान आलंय असं सांगितलंय। त्यांचा वैकुंठ प्रवास भक्तिभावाने पार पडला। दशक्रिया विधीच्या वेळी लेखिकेने दिलेल्या वचनावर कावळ्याने पिंडात स्पर्श केला, ही बाब त्यांच्या ईश्वरी मार्गदर्शनाची साक्ष पटवणारी ठरली। आजही त्यांच्या आठवणीमध्ये भक्तिभावाने न्याहाळलेले घर, संतवाणी आणि विठ्ठलमय स्मृती जागावल्या जातात। आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलले जे ऋषी साच भावे वर्ताया, या संत वचनाच्या ओळींना बाबा महाराजांनी जीवनाच्या शेवटपर्यंत सार्थ ठरवलं। त्यांच्या दिव्य चरणी हे शब्दरूपी पुष्प अर्पण करत त्यांच्या पुण्यस्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।